सद्गुरुनाथ महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय 6 संसर्ग प्रभाव। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनी अपूर्ण, ते आपल्या परी कराया पूर्ण। सद्बुद्धी दिली मानवा, एकापासूनी अनेक भावे, अनेकांशी एकत्वी आणावे। हा आपुला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या। अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकासना। पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपणा प्रकटवी। कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी। जगी आपुली परंपरा चालवी, ऐसी इच्छा स्वाभाविक। जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला। तो समुदायाचे कार्य विसरला, तरी ते उचित कैसे। पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित। आत्मज्ञाने राहो जीव अलिप्त, परी उपेक्षा न व्हावी जगाची। सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा व्हावा हा संसार। हे सोपविले कर्तव्य थोर, देवे मानवा प्रती। मानवे आपुला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा। यासाठीच दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा। यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार। सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे। न सुधारावे अखिल विश्व, तरी उन्नत करावे आपुलेची ग्राम। यानेच संतोषेल देवादिदेव, लाभेल ठेव मोक्षाची। हे ठीक म्हणती श्रोते जन, परी गावाप्रती आमुचे कर्तव्य कोण। काय होईल आम्हीच झुरून, गावी कोणी ऐकेना। सर्व करीती आपुल्यासाठी, स्त्री पुत्रांसाठी चैनीसाठी। परी आठवची नाही येरांसाठी, काही करावे म्हणून त्या। सर्वास वाटे आमुचे ऐकावे, परी ऐकतील कैसे हे न ठावे। म्हणून यास्तव पुढे जावे, न वाटे कोणा। कार्य करावया पुढे जावे, साथ न मिळता फजित पावे। संकटी कोणी जीव द्यावे, वाटे ऐसे बहुतेका। आम्हास वाटे गाव सुधारावे, परी सांगा त्यासाठी काय करावे। कैसे वळतील आघवे लोक सन्मार्गी। आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे। परी लक्षी ठेवून हृदयाचे, आचरा तैसे। मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे। माझा विश्वास जेथे धावे, तेची सांगेन तुम्हाला। सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय। विशेष दिसे ती घेती सोये, न सांगताही। मुख्य कार्य कर्त्याची राहणी, निरीक्षुनी बघती कोणी। लागती त्याच्याच मागे धावुनी,
वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओझ पूर्ण. सुधारणो हे त्या वाचून, गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती. आपण वागावे तैसे वागती, जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर. करतील तैसेची प्रकार, आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणाराशी तसाच सोहळा. आपणही वर्तावयाचा चाळा, करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अंतरंगी फुले फुलली. सुरस फळांची बहरली, सौंदर्य खाणी. पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या गुंजातरी. आमोद दरवळे नाना परी, फळा फुलांचा. गर्द छायेतळी हिरवळ, दुर्वा कुरांचे जाळे कोमळ. नाना रंगी फुलपाखरे सोज्वळ, मनमोहविती जीवांचे. कोठे पाणी चमके आरशा परी, कोठे दगडांच्या कणाची कुसरी. कोठे कोमल रूप भूमी धरी, वाटे अंकी लोळावे. कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण. कोठे पांढरे लाल मधुन, सुवर्णा परी. लता लतावरी झुलती पक्षी, सर्व फळा फुलांचे साक्षी. जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठावी. उडोनी तेथेची मारिती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप. जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिय भोगती सगळे. नाक कान जीभ डोळे, नाना विषया रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी. जातो घराशी परतुनी, सजवाया घर आपुले. लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी. शृंगारी झोपडी आपुली बरी, आपुल्या परी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसाच प्रयत्न करता. ऐसाची आहे मानव तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषतः ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठविणे. जे जे पाहतील डोळ्याने, तेची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांची ही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी. मुले आचरतील घरी दारी, मात्या पित्यासी वळवुनी. एका प्रमुखाने कोंबडी पाळली, तिला सुंदर पिले झाली. दुसऱ्यानेही तीच घेतली, कला त्याची. मग गावासी तोच आनंद, चढला तयांना उन्माद. लढाई करण्याचा लागला नांद, कोंबडी यांची. एकदा कोंबड्यांची झुंज पाहिली, सर्व गावास धुंदी चढली.
मग कोंबड यात्रा भरली लढाईसाठी. बांधती कोंबड्याच्या पायी सुरा, लढविती मैदानी भराभरा. रक्तबंबाळ खेळ सारा, क्रूर वृत्तीने वाढला. मग पाटील म्हणे कर लावा, पैदाशीचा धंदा वाढवा. लोक चेतले गावोगावा, झुंज करण्या कोंबड्याची. बिचाऱ्या दिन जीवाने काय केले, यांनीच त्यास निमित्त धरले. त्यांचे प्राण लढता गेले, धंदे वाढले पापाचे. एका प्रमुखाने चालना दिली, ती रीती सर्व गावाने उचलली. प्रौढ माणसे ही करू लागली, लढाई मग कोंबड्याची. सारी शक्ती कोंबड्या मागे, प्रतिष्ठितही झाले बेढंगे. म्हणून एकाने आपुल्या अंगे, नगर आखाडा निर्मिला. जमविले बाल तरुण काही, उल्हास ओतिला त्यांच्या देही. व्यायामाच्या नव्या उत्साही, लाविले तया. प्रथम भरविला गावी दंगल, इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ. पाहताची मुले बाळे सकळ, लागले करण्या व्यायाम. घरोघरी मुले खेळती कुस्ती, गल्ली गल्लीत चंग बांधती. वाढली व्यायामाची मस्ती, लहान थोरा. कवायत करेला मल्लखांब, लाठी काठी भाला लेझिम. तरवार छडीपट्टा मर्दानी काम, व्यायामाचे. त्याने गावातील वाईट व्यसन, सर्वची गेले हारपून. जो तो शरीर कमाविण्याची लागली धून, लहान थोरा. जो तो आपुली छाती पाही, दंड मोंढे फिरवित राही. माडियांचे पट वाढवी देही, सौंदर्य यावया मल्लाचे. मैदानी मर्दानी खेळ चाले, सर्व गाव लाल मातीने रंगले. कोंबड्यांचे व्यसन कमी झाले, लढाई गेले विसरुनी. दुसऱ्या एकास बुद्धी सुचली, त्याने जोडी चारुनी मस्त केली. दुसऱ्या बैल जोडीशी लावली, धावण्यासाठी. जनलोकांचे लक्ष वेधले, त्यातची मनोरंजन वाटले. पुढे शंकरपट सुरू झाले गावोगावी. त्यात काही उद्देश उत्तम असती, बैलांना खुराक देऊनी बनविती. स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ती, शेतीसाठी. पण त्यातून प्रकटे दुष्परिणाम, राहते मागे उत्तम काम. बैल पळविण्याचाही हंगाम, पुढे येतो. मग जो बैल पळेना, त्यास टोचती तुतारी नाना. रक्ताळूनी दुखविती प्राणा, नंदी बैलाच्या. राहिले शेती भातीचे काम, शंकरपटाचाची उद्यम. मानसे करीती कसाब कर्म, नाना परी. सहजची गाडी जुंपती, पुराणी हाती धरुनी टोचती. पळता पळेना तरी मारिती, निर्दयपणी. गाव पडले त्याच प्रवाही, उत्तम नांद घेण्याची नाही. राक्षसी धंदे ग्रामी सर्वही, वाढू लागती त्वरेने. ऐसा धूम धडाका चालला, एकाने गावी तमाशाची आणला.
सारा राग रंग बदलला मागील पैकी. जो तो लावणी मुखे उच्चारी घरी दारी शेती मंदिरी. ज्याच्या त्याच्या तोंडी सारी गाणी विषयाची. तमाशाचे प्रस्त वाढले लहान मुलात संस्कार बिंबले. मुले तरुणही नटू लागले तमासगिरा परी. जो तो चांग भांग करी मुद्रा सुरू झाली लाजरी. हाव भाव शरीरावरी नाचती घरी मुले बाळे. आई वडील कौतुक करीती मुली मौज म्हणून हसती. कोणी ताट पाट बडविती डपासारिखे आनंदे. परंतु कोणी इकडे बघेना काय होणार विटंबना. सारा गाव तमाशाच्या रंजना राजी झाला. डुबती म्हणे ढोलक ओरडून तुंतुने सांगे कोण कोण. मंजिरा सांगे सर्वजन परी कोणा न कळे हे. मग कुठले कथा कीर्तन भजन वा साधूंचे प्रवचन. टिंगल करीती मार्गी तरुण सद्भावाची. ज्याने गावी तमाशे आणले त्याचे पुत्र नाचे निघाले. गावोगावी जाऊ लागले तेही झाले सुरडप. मुलींना मार्गी जायाची चोरी मुले खेळती निलाजरी. येणे जाणे वाढवुनी घरी नेल्या काढुनी कित्येक. मग पाटलासी पडला उजेड अरे हे काय वाढले थोतांड. माझ्या घरातही शिरले बंड तमाशाचे. माझ्या भावाने तमाशा आणला त्याचा तर वंशची बिघडला. मुलगी पळाली मुलगाही गेला घर दुसऱ्याचे बुडवुनी. मग विचारी ज्याला त्याला कैसे बंद करावे तमाशाला. जो तो म्हणे तुम्हीच होऊ दिला धिंगाणा या गावाचा. कुस्ती व्यायामाच्या नादात गाव सुंदर आदर्श अद्भुत. परी हे भलभलते छंद नेत लया सगळ्या गावासी. सुंदर होते मुलांचे खेळणे सुंदर होते बैल तयार करणे. पण या पापाने औदासीने आणले गावी. आता भोगा त्याची सजा सारीच मुले वाजविती वाजा. झाला तमाशाचा अगाजा सर्व गावी उत्सही. या गावात जे जे येती ते तमाशाचे रंगीच रंगले असती. ओघन थांबवे पाटला प्रती कठीण झाले. एकाने त्यात छंद आणला दारू पिऊन फिरू लागला. तमाशाने आनंदाचा लोकाला कळस दिसे त्या ठाई. हळूहळू तीच वाढली प्रथा दारूबाजांचा जमला जथा. काय पुसता गावाची व्यथा आता तुम्ही. कोणी दंडारी तमाशे करी कोणी दारू पिऊन शिव्या उच्चारी. कोणी कोणानं माने तिळभरी लहान थोर स्वैर झाले. व्यभिचाराची झाली दाटी गंजिपा खेळती पैशासाठी. मुले करीती चोरी चपाटी काढती भट्टी घरोघरी. मांस खाण्याचे वाढले व्यसन चैन न पडे मद्या वाचून. अनेक रोग मांस मद्यातून
वाढले गावी. मुले तेल लावणी बाल फिरविती, पान चावणी खोटेही थुंकती, सिगारेट ओढुनी धूर सोडिती, धाकची नाही कोणाचा. मजूर कष्टाने पैसा मिळविती, तोही दारू पायी उधळती, मुलाबाळा उपवास पडती, होय दुर्गती जीवनाची. दारू पिऊनी मारिती स्त्रीला, सगळ्या गावीच सळ सुटला, पूर आला भांडा भांडीला, कोर्ट कचेऱ्या गजबजल्या, लोळे गटारात अमीरही कोणीही कोणास मारुनी देई, मुली बाळी सुरक्षित नाही, ऐसा प्रसंग ओढवला. पैसा अडका नष्ट झाला, ऐसा गाव उन्नतीस चढला, सगळ्या गावाचाची धिंगाणा केला दारू बाजांनी. गावचा मुकुंद दारू प्याला, म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेची आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे, पहिले बिघडती मुकुंद आमुचे, मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले, ते तरी होते कुणाचे पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण, समजो आम्ही. गावी चार भले वागती, तरीच गावा होय उत्तम गती, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती, तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो, बाग बघुनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तुला गोलो, ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणासी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करुनी ठेवता येतो, प्रभाव आपुल्या अंगी. अस्थिपंजर फकीर तो आज, भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावो गावी. आपली जुगारुनी सुख चैन, किती लोक दान मागती फिरून, गरीब अमीरही स्वार्थ विसरून, देती भूदान उल्हासे. पुढारी जे जे गावी करी, लोक तैसेची वागती घरोघरी, म्हणून याची आहे जबाबदारी मुकुंडांवरती. तेव्हा काय करावे आपुल्या गावी, ती योजना आपण ठरवावी, तैसीच आपुली सर्व सुधारावी टापटीप. त्यात नेहमी सावध असावे, जे जे करणे असेल बरवे, ते दूरदृष्टीने शोधून पाहावे, तेव्हा घ्यावे कार्य हाती. नाहीतरी सहज केले, परी ते प्राणावरीच आले, सारे गावची बिघडले होईल ऐसे. म्हणून गावी तेच सुरू करावे, ज्याने गाव नाव लौकिक पावे, एरवी शिवे आतही येऊन द्यावे विडंबन कार्य. कदाचित केले एखाद्याने
तेही सहन करू नये कोणे, लावावी उधळूनी समज सपने, वाईट रीती कारण जैसी संगती घडे, तैसे अनुभवा येई रोकडे, म्हणून सावध असावे मागे पुढे, उत्तम गुण वाढवाया, उत्तम खेळ उत्तम कार्य, उत्तम कला उत्तम सौंदर्य, गावास भूषण ज्याने होये, ते अगत्याने उचलावे, कोठे काही व्यसन घुसले, त्यास लगेच पाहिजे कमी केले, त्यासाठी गावचे मुखुंड लागले, पाहिजेत पाठी, जरी काही नाराजी झाली, मुले बाळे रुसू लागली, तरी पाहिजे समज घातली, वडील धाऱ्यांनी, सर्वा माझी उत्तम उपाय, ते वातावरणाची बदलूनी जाय, ऐशा नव्या छंदाची द्यावी सोये, कार्यकर्त्यांनी, कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणचा, आमुचा गावची मोक्ष आमुचा, मानावा त्याने, मग त्याचा आदर्श गाव पाही, सर्व गावची सुधरुनी जाई, मुकुंडावरीच गाव राही, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत, निवेदिले ग्राम जीवन मर्म येथ, 6वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.